तर्फे आज एक दिवसीय सेवा संकल्प अभियान प्रदेश कार्यशाळेचे आयोजन दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात कार्यशाळा होणार। रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, अमित साठ मार्गदर्शन करणार। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे युवकांशी संवाद साधणार। युवा संवादच्या माध्यमातून श्रीकांत शिंदेंचा संवाद युवकांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा समजून घेणार। ओबीसी समाजाची आज बैठक, वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत बैठक। वायबी चव्हाण सेंटर येथे दुपारी 2 वाजता बैठक। रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाळाचं कमी जास्त झालं तर आम्ही रस्त्यावर येऊ, आंदोलन करू। काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांचा प्रशासनासह राज्य सरकारला इशारा आहे। महायुतीच्या बैठकीत 2 महत्त्वाचे निर्णय। ज्या जिल्ह्यांमध्ये निधीवरून महायुतीतील पक्षात मतभेद उद्भवतील तिकडे आयुक्तामार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार। तरीही मतभेद मिटले नाही तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा मुद्दा सोडवण्यात येईल। महामंडळांसाठी अजून 1 ते 2 बैठका होण्याची शक्यता आहे। डोंबिवली शहरातील नेहरू मैदानावरील अतिक्रमण तातडीनं हटवा, मनसेची केडीएमसी आयुक्तांकडे मागणी। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक सकाळी 11। काँग्रेस पक्षाकडून सनातन धर्माचा अपमान केला जातो असा घणाघाती आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलाय। काँग्रेस जनता पार्टीचा दिल्लीत 5 सप्टेंबरला शांतता मोर्चा, आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले नसल्यानं हा निर्णय देशभरात शांतता मोर्चा काढण्याचं तरुणाईला आवाहन। अध्यक्ष अमित साठ यांनी घेतलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत अंतर्गत वादावर चर्चा। मुंबईच्या महापौर रितू तावडेंवर साठ यांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। कोल्हापुरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी। मिरवणूक मार्गावरील कामं तातडीनं पूर्ण करा, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या सूचना। श्रावणी महोत्सवात विठ्ठल रखुमाई थीमवर नृत्य स्पर्धा। महिला आणि बालकांनी नृत्यांमधून विठ्ठल भक्ती आणि विठ्ठल कृपेचे विविध प्रसंग साकारले। या सभागृहात वारी अवतरल्याचा आभास। यवतमाळ एसटी आगारात खड्डेच खड्डे। एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत श्रमदान सुरू केलंय। कोल्हापूर पडसाळीच्या धनगरवाड्याचा रस्ता अज्ञाताकडून चर खोदून बंद। धनगरवाड्याचे दळणवळणच बंद करण्यात आले। ग्रामस्थांनी राधानगरी तहसील कार्यालयात निवेदन देऊन रस्ता तातडीनं खुला करण्याची मागणी केली आहे। दशामाता विसर्जनानंतर तापी नदीपात्रात कचऱ्याचा खच। युवकांनी पुढाकार घेत नदी स्वच्छ केली। नदी आपली जबाबदारी, निर्माल्य प्लास्टिक हटवत तळोद्यात तापी नदी स्वच्छतेचा संदेश। वाशिम जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांना वाढत्या महागाईचा फटका। वाढत्या खर्चाच्या तुलनेत अनुदान अपुरे पडत असल्याची तक्रार। अनुदान वाढवण्याची केंद्र चालकांकडून मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी फडणवीसांकडे 550 कोटींचे डिमांड। रस्ते, म्युझियमसह सोलार प्रकल्पासाठी 150 एकरची मनपा पदाधिकाऱ्यांची मागणी। वाशिमच्या वनोजा समृद्धी महामार्गावरील इंटरचेंज परिसरात पथदिवे बंद। वाहन चालकांना वळणाचा अंदाज घेणं कठीण। संभाव्य अपघात टाळण्यासाठी तातडीनं पथदिवे सुरू करावेत अशी वाहनधारकांची मागणी आहे। कोरेगाव तालुक्यातील आर्वी जिल्हा परिषद शाळेला नवी इमारत। कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते उद्घाटन। वसमत नगर परिषदेला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या वॉलमधून पाणी गळती। मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी। प्रशासनानं तातडीनं दुरुस्ती करून पाणी गळती थांबवावी, नागरिकांकडून मागणी। पावसाच्या दडीमुळे अकोल्यातील 25 लाखांची वृक्ष लागवड मोहीम धोक्यात। पावसाच्या दडीमुळे मोठा ब्रेक। महापालिकेची कोट्यवधींची मोहीम आता संकटात। पाण्यासाठी काळमावाडी धरण क्षेत्रात सबस्टेशन उभारणार। जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत हा निर्णय। जागा पाहण्याची आमदार राजेश क्षीरसागर यांची सूचना आहे। नांदेडच्या सुंदर अक्षर कार्यशाळेच्या दिव्यांग शिक्षकांच्या सीमेवरच्या जवानांसाठी स्तुत्य उपक्रम। 3333 राख्या आणि सदिच्छा पत्र सैनिकांना रवाना। इंदापूर तहसील कार्यालयासमोर गेल्या 7 दिवसांपासून उपोषण सुरू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पूजन आणि शासन निर्णय राज्यपत्र काढण्याच्या मागणीसाठी उपोषण। अक्कलकोट तालुक्यात एसटी बस चिखलात अडकली। ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नानंतर 3 तासाने बस चिखलातून बाहेर निघाली। एसटी बसमधून ग्रामस्थ आणि विद्यार्थी प्रवास करत होते।
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 95.53% पाणीसाठा जमा. पाणीसाठा वाढला असला तरी पाऊस सध्या थांबलेला आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस तरी पाणी कपात कायम ठेवण्यावर पालिका प्रशासन ठाम. सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाची MCZMA या प्रकल्पासाठी मंजुरी. त्यामुळे आता देवनारमधील कचऱ्याचे डोंगर हटवण्याच्या कामाला वेग येणार. देवनार कचराभूमीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात येणार. साखरेच्या दरवाढीचा गोडव्याला फटका आहे. हॉटेलसह मिठाई व्यावसायिकांचे अर्थचक्र कोलमडले. लोकशाहीच्या सतत पाठपुराव्यामुळे प्रशासनाला जाग. जुहू चौपाटीवर साफसफाईला वेग. 44व्या दिवशी लोकशाही मराठीचा रिअॅलिटी चेक. मुंबईकरांना लवकरच स्वच्छ समुद्र किनारा पाहायला मिळणार. अमरावतीतील जिल्हास्तरीय रुग्णालयाच्या SNCUमध्ये अग्नितांडव प्रकरण. जखमी झालेल्या सर्व 36 नवजात बालकांची प्रकृती स्थिर आहे. सर्व बालके अमरावती शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. लोकशाही मराठीनं बातमी दाखवताच उल्हासनगर पोलीस ठाण्यासमोरील मुख्य रस्त्याचे खड्डे अखेर प्रशासनानं बुजवले. महापालिकेकडून ओसी मिळवण्यासाठी कोपरीतील 150 सोसायट्या सरसावल्यात. अभय योजनेअंतर्गत किमान 5 वर्ष जुन्या इमारतींना ओसी मिळण्याचा मार्ग मोकळा आहे. चेंबूर राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र आहे. मात्र सध्या बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली पुन्हा सक्रिय झालीत. राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. पिंपोडे बुद्रुकच्या स्टोन क्रशर विरोधात ग्रामस्थ आक्रमक. सातत्याने तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्यानं निषेध. तहसीलदारांकडून 5 मुद्द्यांवर कारवाईचे आश्वासन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.